नवरदेवचा बूट चोरताना आपल्यासोबत असा काही विषय होणार आपण याचा विचार पण नाही केलता, तर नेमकं आपल्यासोबत काय झालं सर्व सांगते व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत तुमच्या भावाला तुम्ही फॉलो करून घ्या. तो पोट्ट्यो तुम्हाला तर माहितीच आहे, आपण आलतो किशोरभाऊच्या लग्नात, आणि ज्याने कुणी अजून या लग्नाचा पहिला पार्ट पाहिला नसेल त्याने पहिला पार्ट पाहून घे जा. आणि तुम्हाला तर माहितीच आहे, जसं लग्न झालं तसे सगळेजण फोटो काढायला भिडले होते. तेवढ्यात आपल्या गावातले पोट्टे म्हणतात तू सगळे ब्लॉग मध्ये घेऊन आला, आम्हाला त्याने घेतलंच नाही. म्हणून भाऊ सगळ्यात पहिले आपल्या गावातल्या पोट्टेले व्हिडिओ मध्ये घेऊन घेतो. आता किशोरभाऊचं लग्न झालं, अंकुश भाऊले म्हटलं यानंतर त्याच नंबर आहे ते सोळा. अंकुश भाऊचं लग्न तर होणार, पण आपला हर्षल भाऊ आजीबाई बशीच गेला ना हो. ते म्हणजे सोयरीक संबंधाची गोष्ट काढण्यासाठी अंकुश भाऊच्या अगोदर तर आपल्या गड्याचं पहिले लग्न करून द्यागते. तेवढ्यात आपल्याला उम्या भेटते, याला तुम्ही तर पाहिलेच आहे, हे तर सांगायचं कामच नाही बरं. मग थोड्या वेळात पंक्ता बसले होते तर पहिले जेवण करून घेतलं. जसं जेवण होते तसं आम्ही नवरींच्या घरी जातो. जसं नवरीच्या घरी येतो इकडे तर वेगळाच विषय चालू होता ना हो. ते म्हणजे आपण जेवण करायला काय गेलो, इकडे आपला नवरदेवाचा बूटच चोरला होता. आणि बुटाची किंमत कोणी 1000 सांगे, कोणी 2000, कोणी 3000, पण आपल्या पोट्टेने 500 रुपयामध्ये बजेट बसून टाकला. नवरदेव नवरीला घरी यायला बराच टाइम लागते, म्हणून भाऊ नवरदेव नवरीची पहिले भेट करून घेतो, कारण की आपल्याला लय दूर जायला लागते आणि नवरदेव नवरीला घरी यायला टाइम किती लागते आणि किती नाही. आणि आजच्यासाठी एवढंच, भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत घ्या तुम्ही फॉलो करून.